नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचे मार्क्स कमी असतील व तुम्ही MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये BMS करण्याचा विचार करत असतील तर टॉप कॉलेजेस कोणते, कॉलेजेसची ॲव्हरेजली फीज आपल्याला किती जाईल, हॉस्टेल, डोनेशन द्यावं लागेल का, कॉलेजेसचा कट ऑफ काय असेल किंवा कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारले जातात का, तर या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. महत्त्वाची गोष्ट अशी की आपण हे दुसऱ्या राज्यांमध्ये चाललेलो आहे, म्हणजे आपण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये ॲडमिशन घेतोय, तर तिथालची सर्व कॉलेजेसच्या डिटेल्स आपल्याकडे पाहिजेत. त्यानंतर कॉलेज नंतर हिडन चार्जेस घेतं का हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबत नंतर कोणत्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला लावतील का कॉलेजेस, किंवा आपला जो BMSचा कोर्स आहे तो वेळेत पूर्ण तिथे होईल का, हेही खूप इम्पॉर्टंट्स आहे. नंतर आपली मेंटल हॅरेसमेंट नको किंवा पालकांना आर्थिक नुकसान नको. कॉलेजचा फीज विचार केला तर टॉपचे कॉलेजेस आपण घेत असेल तर 2.5 ते 3 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्हाला कॉलेजला द्यावा लागतील. म्हणजे साधारण तुमचं एक 13 ते 14 लाखामध्ये BMS विदाऊट हॉस्टेल मेस MP मध्ये होऊन जाईल पर इयर तुम्हाला तेवढं. आता टॉपचं कॉलेजेस म्हटलं आपण भोपाळ ही जी सिटी आहे, भोपाळमध्ये सर्व सुविधाही उपलब्ध आहे व कॉलेजेसही आपल्याला चांगल्या प्रकारचे तिथे पाहायला मिळतात. दुसरी सिटी म्हणजे इंदोर. भोपाळ व इंदोरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे कॉलेजेस पाहण्यास मिळतील. आता मानसरोवर आयुर्वेदिक कॉलेज हे भोपाळमधील एक टॉपचे BMS कॉलेज मानले जाते. जसं की आपण महाराष्ट्रामध्ये पुणे किंवा मुंबई असेल, नाशिक असेल, अशा ठिकाणचे जसे कॉलेजेस आहेत त्या प्रकारचे कॉलेजेस आपल्याला भोपाळमध्ये पाहायला मिळतात. 2 नंबरचं कॉलेज LNCT आयुर्वेदिक कॉलेज भोपाळ. आता हे 2 कॉलेजेस भोपाळमधील टॉपचे कॉलेजेस आहेत. याचं पॅकेज आपण तुम्हाला 14 ते 15 लाखाच्या आतमध्येच करून देऊ. सॅम आयुर्वेदिक कॉलेज, त्याच्यानंतर डॉक्टर शंकर दयाळ आयुर्वेदिक कॉलेज हे पण भोपाळमधील स्थित एक चांगलं कॉलेज आहे. RKDF युनिव्हर्सिटी असेल, याच्यामध्ये आपल्याला कमी बजेटमध्येही ॲडमिशन होऊ शकते. जर तुमचे मार्क्स हे कमी असतील, तुम्ही क्वालिफाईडचे मार्क्स असतील व 250 ते 260च्या आतमध्ये तुमचे मार्क्स असतील, तर आपण इकडे नक्कीच ॲडमिशन घेऊ शकतो व कमी फीजमध्ये आणि कमी बजेटमध्ये आपल्याला एक टॉपचे कॉलेज मिळू शकतंय. 13 ते 14 लाख रुपये तुम्हाला कॉलेजची पूर्ण 5.5 इयर्सची फीज जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 40 ते 80 हजार रुपये हॉस्टेल मेस फी असते. आता साधारण तुम्ही RKDF मध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 40 हजार रुपये हॉस्टेलची फी आहे. तेच मानसरोवर घेतलं तर 70 हजार रुपये तुम्हाला हॉस्टेल मेसची फीज जाते. अशा प्रकारे हॉस्टेल मेस डिपेंड करते व कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते. आता काही कॉलेजेस हिडन चार्जेस सुद्धा घेतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचाही विचार करायचा आहे. त्याचाही विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. तर काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेलची फी खूप जास्त असते, म्हणजे इव्हन 1,50,000 रुपये पर इयर प्रमाणे हॉस्टेलची फी काही कॉलेजेसमध्ये असते. आपण कमीत कमी फीजमध्ये व बजेटमध्ये तिथे ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यासाठी एकतर स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटा आपल्याकडे असतो. आता MP किंवा मध्य प्रदेश हे ओपन स्टेट आहे. ओपन स्टेटमध्ये आपण त्यांच्या स्टेट कोटामधूनही ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याकडे ऑल इंडिया कोटाचाही पर्याय आहे व स्टेट कोटाचाही पर्याय आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीमधून क्वालिफाय असणे महत्त्वाचे आहे, कारण की जर तुम्ही क्वालिफाईड असताल, ओपन कॅटेगरीमधून सध्याला 144 प्लस मार्क्स ओपन कॅटेगरीचे असतात, तर याच्यामधून आपण तिथे ॲडमिशन हे खूप कमी फीजमध्येही घेऊ शकतोय. भोपाळमध्ये ॲडमिशन होणे म्हणजे कसं आहे की आपण तिथालचे जर चांगले कॉलेजेस घेत असेल किंवा टॉप कॉलेजेस घेत असेल तरच आपल्याला फायदा आहे. खूपच तुम्ही खराब लेवलचे किंवा B ग्रेड C ग्रेडचे कॉलेज घेत असताल तर तिथे तुम्हाला एज्युकेशन हे चांगल्या प्रकारचे मिळणार नाही व तिथे तुमच्या ॲडमिशन नंतर तुम्हाला खूप सारे नुकसानाला सामोरे जावं लागेल. कोणत्याही प्रकारचा गायडन्स हवा असेल तर 97 30 89 89 7 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा किंवा कॉल करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देण्यासाठी तुम्हाला हेल्प करतील. सोबतच आपण तिथालचा विचार करताना काय केला पाहिजे, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये टीचिंग ही इंग्लिशमध्ये होती की किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये होती, त्याच्यानंतर तिथे कॅम्प्स हे अरेंज केले जात आहेत का, हॉस्टेल कसं आहे, तिथे रॅगिंग वगैरे तर होणार नाहीये. तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये जाणार आहे, त्या राज्यांमध्ये तुम्हाला काही तसल्या प्रकारचाही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट तिथेही नंतर असला पाहिजे. त्यासोबतच हिडन चार्जेस जर तुमच्याकडून 2 ते 3 लाख रुपये जास्त घेत असतील तर तुमचं पॅकेजेस 14 लाखाचं 16 ते 17 लाखांवर जाईल व त्याचंही नुकसान हे पालकांना होणार आहे.
त्याच्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना त्यांची साईनिशा करूनच तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलं पाहिजे. त्यानंतर तिथलचं हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो आहे का, तुम्हाला डेड बॉडीज कॅडेव्हरसाठी मिळतायत का, या सर्व गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत. आपल्याला आत्ता ह्या गोष्टी छोट्या वाटतात, परंतु ॲडमिशन झाल्यानंतर ह्याच्यानंतरच तुमचा मुलगा पास होऊ शकतो किंवा कॅन्डिडेट्सला ते काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे ॲडमिशन घेताना एकदम विचार करा व्यवस्थित व त्याच्यानंतरच एक डिसिजन घ्या. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देण्यास तुम्हाला मदत करतील. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.